नमस्कार, मी सय्यद हारून अली. दैनिक लोकफन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आज दिनांक 13 जानेवारी 2025. आज आपण सिल्लोड शहरातील तहसील कार्यालयामध्ये आलेलो आहेत. आज आपल्यासोबत आहे सिल्लोड शहराचे कर्तव्याध्यक्ष नायब तहसीलदार साहेब शेख हारून साहेब. यांच्यासोबत जाणून घेऊया की महाराष्ट्र शासनाने जे दुष्काळ जाहीर केलं म्हणजे 1 सप्टेंबर ते 3 सप्टेंबरमध्ये जे परतीचा पाऊस पडला त्यामध्ये शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्याकरता महाराष्ट्र शासनाने हे दुष्काळ जाहीर केलेलं आहे आणि महसूल विभागात थोडंसं आपण त्याबद्दल माहिती जाणून घेतली असती तर महाराष्ट्राचे नववर्चित कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब नवीन झालेले आहे आणि महसूल राज्यमंत्री योगेशजी कदम आणि आपले सिल्लोड शहराचे तहसीलदार संजयजी भोसले साहेब आहे आणि नायब साहेब आमच्यासोबत आहे शेख हारून साहेब. सर अस्सलाम वालेकुम. दैनिक लोकफन में आपला सर स्वागत है. 1 सप्टेंबर से 3 सप्टेंबर दरम्यान जे सर शेतकऱ्यांना परतीचा पाऊस झाला त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले तर त्याचा दुष्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर कधी पडणार आहे? त्याबाबत आम्ही मंडळाधिकारी तलाठी यांच्या पंचनामे वगैरे करायला पाठवलेले आहे सगळे. बरं. त्याचा अहवाल आल्यानंतर याद्या तयार करणार आहे. अच्छा. त्याच्या शासनाकडे पाठवून जेव्हा बी अनुदान येईल तेव्हा वाटप करणार आहे शेतकऱ्याला. मंडळ तलाठी यादी सादर करून मंडळ देतील. मंडळ तहसीलदारात कार्यालयात ते प्रसिद्ध करतील. त्यानुसार तुम्हाला शासनाचं शेतकऱ्याच्या अनुदान डायरेक्ट ऑनलाईन बँक खात्यावर बिलकुल आल्याबरोबर आम्ही ठेवत नाही. ते 48 तासाच्या आत आम्ही पाठवून देतो ते. बरं. म्हणजे कसं आहे साहेब, शेतकऱ्याचं निसर्गावर अवलंबून आहे. शेतकऱ्याचं कधी ओला दुष्काळ कधी सुका दुष्काळ. यामध्ये शेतकरी तुमचे तलाठी कर्मचारी असेल तर ते शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करतात. ओके, बिलकुल करतात. हां. आणि सर पीक विमा बी ऑनलाईन ई पीक शासनाने नवीन ई पीक आणि एक ॲप चालू केली. त्याबद्दल शेतकऱ्याला ऑनलाईन पद्धतीनं शेतात जाऊन गटात जाऊन त्याचं म्हणजे त्या ठिकाणी पीक पीक माहिती भरणं आणि पीक विमाच्या हिशोबानं शासन पैसे ते त्यांना ॲप दिलं ना मोबाईलला. अच्छा. देणारच ते. अच्छा. काही विषय नाही त्याचा. बरं, ठीक आहे साहेब. दुसरं अजून एक राशन. बरं, ठीक आहे. मी पुन्हा येईल. जय महाराष्ट्र. मिलिंद भैया बोराडे सेतूचे चालक मालक नायब तहसीलदार